नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। जानेवारी आणि फेब्रुवारी मार्च या महिन्यापर्यंतचा रेकॉर्ड आपण आज देणार आहोत। सर्वात महत्त्वाचं एप्रिल बद्दलही आपण त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अभ्यासल्या आहेत आणि त्यामध्ये तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यांचे उत्तर मिळणार आहोत। मित्रांनो, 2026 चा पावसाळी पॅटर्न कसा राहील ही एक शक्यता व्यक्त करणार आहोत आणि विषय असा आहे, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। तर सुरुवात करतोय। मित्रांनो, यंदाचा उन्हाळा देखील ठीक ठाकच राहील असा रिपोर्ट निघलेला आहे, ज्यामध्ये लॉंग टर्म CFS अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये जसा डिसेंबर गेलाय आता हा चालू, तसाच जानेवारी जाईल ही शक्यता आहे। फरक एवढाच आहे की तापमानामध्ये पायऱ्या पायऱ्यांनी ही वाढ होत जाणार आहे। आता सध्या जी थंडी चालू आहे ती सुद्धा दिनांक 29 तारखेपासून हळूवारपणे कमी व्हायला सुरुवात होईल, पण थंडी सकाळच्या वेळेला मात्र हुडहुडी भरणारी ही कायम राहणार आहे। एकंदरीत 2 जानेवारी पर्यंत तरी किंवा 4 जानेवारी पर्यंत तरी राहील अशी शक्यता आहे, विभागानुसार वेगवेगळं। टॉपिक आहे जानेवारी 2026 चा। या महिन्यामध्ये वातावरणामध्ये फारसे अवकाळी पावसाचे किंवा मोठ्या पावसाचे बदल नाहीत। यामध्ये किरकोळ ढगाळलेली परिस्थिती ही होत राहील। त्यामध्ये 7 जानेवारी एक तारीख डिक्लेअर होते आहे, 2 दिवस मागे पुढे, आणि त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो 26 जानेवारीच्या आसपास ऍक्टिव्ह होण्याची शक्यता आहे, 3 दिवस मागे पुढे। तर हा असा जानेवारी महिना जाईल प्रत्येक महाराष्ट्राच्या विभागाला। थोडंफार ढगाळलेलं वातावरण हे पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यामध्ये पाहायला मिळेल। विशेषतः त्याचा कल जो आहे उत्तर भारताकडे जास्त राहील। क्षेत्र अहिल्यानगर आणि दक्षिण महाराष्ट्राचा देखील समावेश त्याच्यामध्ये राहणार आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। मित्रांनो, फेब्रुवारी महिना देखील एवढा काही घातकी नाहीये। सकाळच्या थंडीमध्ये आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये चांगली वाढ, दुपारच्या वातावरणाचा जो काही बदल आहे एक्झॅक्टली आता जसं मीडियम उन्हाची तीव्रता वगैरे होता येईल, कारण की ह्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये पहिला आठवडा आणि एकंदरीत तिसरा आठवडा खराब राहणार आहे। यामध्ये पावसाची शक्यता नॉर्मली पाहता किरकोळ हलक्या सरी किंवा कोकण किनारपट्टी सारख्या ठिकाणी, सांगली सातारा सारख्या ठिकाणी, नाशिक सारख्या ठिकाणी बारीक शितोड्यांचा वर्षाव होण्याची शक्यता दाट आहे। त्यामध्ये तारीख समोर येते, एक तर 18 पासून 21 तारखेच्या दरम्यानची तारीख येणार आहे। 4 दिवसाचा फरक कोणत्याही तारखेदरम्यान राहू शकतो। मित्रांनो, यामध्ये खानदेश, विदर्भ, मराठवाड्यामध्ये तापमानाची लेवल जी आहे ही जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता ह्या मार्च महिन्यामध्ये सुद्धा आणि या फेब्रुवारी महिन्यात सुद्धा आहे। आता बोलूयात मार्च आणि फेब्रुवारीमध्ये, हे थोडक्यात सांगतोय। मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शक्यतो पाऊस हा वादळी वाऱ्याचा राहण्याची भीती आहे, पण मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा गहू, हरभरा हे पिकं सुखरूप पार पडतील किंवा त्या टायमिंगला आपण ती तारीखही देऊयात। कच्चा माल काढण्याचं सजेशन तर आपण कोणाला करणारच नाहीये, पण त्यावेळेस ते काढण्याच्या तारखा देखील त्याच्या अगोदरच तुम्हाला देऊया, जेणेकरून तुमचं 8-15 दिवसामध्ये किंवा 20 दिवसामध्ये नियोजन लागून जातं। मग ह्या महिन्यामध्ये तारखा समोर कोणत्या येतात, एक्झॅक्टली जवळपास 11 तारीख ही मार्च महिन्यामध्ये वादळी वाऱ्याची, त्यामध्ये शक्यता नाशिक, सातारा, बीड, जालना, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असे येऊ शकते, पण पाऊस हा टिकाऊ नाहीये। 12% अशी टक्केवारी त्यामध्ये निघते। अधिक माहिती आपल्या ऍप्लिकेशन मध्ये लाईव्ह मी आता घेतलेला आहे। त्यानंतर परिस्थिती जर आपण पाहिली की विशेषतः शेवटचा आठवडा, एकंदरीत तारीख निघते 26 किंवा 24, 4 दिवस मागे पुढे, तर ह्या तारखेदरम्यान वातावरण राज्यातलं वादळी वाऱ्याचं आणि पावसाचं राहू शकतो। विशेषतः प्रभाव गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ सारख्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। पण हा ट्रॅक जो आहे, आता जिल्हे घेतलेत हे बदलू शकतात, त्याच्यामध्ये बरेचसे बदलणार आहेत। मग याच्यात समजून काय घ्यायचं आहे की उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची वादळं वगैरे दरवर्षी जसे बनतात त्याची टक्केवारीमध्ये तफावत आहे। 2024 सारखी परिस्थिती एक्झॅक्टली उन्हाळ्याच्याही पॅटर्नची राहू शकते। सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। त्यानंतर एप्रिल महिन्यात गारपिटी सदृश परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही कमकुवत भागांमध्ये टक्केवारी मात्र 7% एवढी आहे, म्हणजे 1-2 गावांची शक्यता त्यामध्ये मॉडेलनुसार दिसते आहे। त्यावेळेस ज्या काही CFS मॉडेलकडनं ज्या काही जेट विंड किंवा अनेक बऱ्याचशा प्रकार WD ची शक्यता पाहता आणि लानिना न्यूट्रल कंडिशन मध्ये फेब्रुवारीमध्ये जातो आहे, त्याची तफावत पाहता त्या टायमिंग पर्यंत टेम्परेचर वाढेल आणि WD ची ऍक्टिव्हिटी राहू शकते अशी एप्रिल महिन्याची डिटेल आहे।
मित्रांनो, एवढ्या लॉंग टर्म अंदाजामध्ये भीती घालून देखील चुकीचं आहे, पण खानदेश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे अपवाद वादळी वाऱ्याची घडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि खानदेश तर टार्गेटवरती दरवर्षीच राहतो, कुठे मोठे हे प्रकार घडतात, पण टक्केवारीमध्ये तफावत आहे, कमतरता वगैरे वाटते. आता मेन आणि थोडक्यात सांगतो 2026च्या पावसासंदर्भामध्ये. मित्रांनो, जून आणि जुलै हे 2 महिने तुम्हाला दरवर्षी माहिती आहे, पेरणी टायमाला पाऊस येणं सोडणं वगैरे. पहिला तर जून अर्धा उन्हाळ्यातच जमा असतो, त्यानंतर झाला कुठेतरी सुरू तर शेवटच्या तारखेला. पण ह्या वर्षी आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये, गेल्या वर्षी म्हणतो, ह्या 2025च्या वर्षी तुलनेमध्ये आणि 2026च्या तुलनेमध्ये फरक एवढाच आहे. यावर्षी लानिनाची तीव्रता चांगली होती, पुढच्या वर्षी तो न्यूट्रल कंडिशन मध्ये जातो, अल निनो मध्ये जात नाही, निव्वळ दुष्काळ नाही. हा एक धीर तुम्हाला ह्या रिपोर्ट मधून निघतो आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आणि प्लस पॉईंट हे बघा, ह्या वर्षी सुद्धा पिकं करपू लागले होते. ह्या वर्षी सुद्धा माल मोडायची वेळ अमरावती, नागपूरच्या भागांमध्ये आली होती, त्यानंतर अहिल्यानगरमध्ये सुद्धा आली होती. दुष्काळ असताना सुद्धा ओला अशी वेळ आली होती. त्यात सातारा, सांगलीचाही समावेश होता. जालन्यामध्ये, परभणीमध्येही अनेक भाग होते, पिकं करपू लागले होते. अशा गोष्टी दरवर्षी घडतात, तीच गोष्ट ह्यामध्ये वर्षी सुद्धा घडणार आहे. याला दुष्काळ म्हणता येत नाही. ठीक आहे. आता टक्केवारी काय असणार आहे मान्सूनची ह्या वर्षीची हे बघा. हे ऍक्च्युअल भाकीत आहे, यामध्ये बराचसा बदल होईल, पण तो कसा होईल हे देखील सांगतो तुम्हाला. की यामध्ये जो बदल होणार आहे तो न्यूट्रलचा असणार आहे, अल निनोची शक्यता दिसत नाही. एका दिवसामध्ये माणूस बदलतो, एका घंट्याला माणूस शब्द बदलतो, दिलेलं सरकार आश्वासन बदलतं. हा तर हवामान आहे, काहीही होऊ शकतं, दुष्काळही पडू शकतो, पण शक्यता ती दिसत नाही. कारण की 15 वर्षाचा रेकॉर्ड मी तुमच्या स्क्रीनवरती हायलाइट करतो की अल निनो मध्ये, आणि अल निनो आलाय त्या वर्षानंतर किती वर्षानंतर अल निनो स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो ते बघा. 5-5, 6-6 वर्षाची तफावत दिसते. 2023ला अल निनो आला होता, त्यानंतर लगेच तिसऱ्या वर्षी येईल का, 2 वर्ष येईल का, 2च वर्ष जाऊन देईल का, असं काही दिसत नाही. पावसाळी पॅटर्न जर पाहिला 6-7 वर्षाला एक तीव्र अल निनो, पण ला निनोनंतर ही गोष्ट न्यूट्रल मध्येही जाते. डायरेक्ट अल निनो मध्ये आलेली 15 वर्षामध्ये रेकॉर्ड नाहीये. त्यामुळे 2026चा पाऊस ठीकठाक राहणार आहे. परतीचा मान्सून देखील जबरदस्त राहील. हा व्हिडिओ रेकॉर्ड आणि सेव्ह करून ठेवा, पावसाळ्यात कामी येईल. एवढंच तुम्हाला दिलासा यामध्ये देऊ शकतो. आता वेळ आहे थोडं मार्च वरती आणि एप्रिलवरती पुन्हा नजर टाकण्याची. की मित्रांनो, मार्च आणि महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये कांदा उत्पादक आणि शेतकरी जो काही परेशान राहील ह्या रिपोर्टकडे पाहून, तर काळजी करू नका. अशा गोष्टीला आपण सामोरं कसं जायचंय, कोणत्या तारखेला खळं वगैरे करायचं, हे देखील माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. मग या व्हिडिओमध्ये तुम्ही समजलात काय किंवा ऐकलं काय ते लक्षात ठेवा. ला निना कंडिशन आहे, ती न्यूट्रल मध्ये जाते आहे, त्यामुळे जानेवारी फेब्रुवारीमध्ये धोका नाहीये. मार्च मध्ये धोका आहे, पण टक्केवारीमध्ये कमी आहे. एप्रिलमध्ये धोके आहेत, पण तारखा किंवा जिल्हे फिक्स नसतात लॉंग टर्म अंदाजामध्ये. मग संभाव्य शक्यता काय आहे, धोका कुठल्या विभागात जास्त राहू शकतो, तर विशेषतः खानदेश आणि विदर्भ हा टार्गेटवरती असेल. त्याच्या पाठोपाठ मराठवाडा किंचित अशा प्रमाणात असेल, त्यामुळे धोके निश्चित नाहीत, पण टक्केवारी खूप कमी आहे, त्यामुळे जास्त काही घाबरायचं कारण नाही. एखादं ठिकाण होईल असं समज धरायचे. मान्सून बाबत तुम्हाला सुरुवातीला सांगितले, मान्सून ठीकठाक आहे. पहिले 2 महिने किचकट आहेत, पुन्हा त्यातली त्यात परत 2 महिन्यानंतर जुलै नंतर ऑगस्ट ही किचकट राहू शकतो. कदाचित एखाद्या 25 दिवसाचा खंडही कालावधी याच्यामध्ये राहू शकते, पण हे फिक्स कधी राहील हे 5 मार्चचा रिपोर्ट आपला दरवर्षी जो असतो तोच, त्यामध्ये पुन्हा तफावत नसते. पण एक दिलासा या व्हिडिओमध्ये घेऊन जा की यंदा येणाऱ्या 2026 मध्ये दुष्काळ नाही. परिस्थिती पाहायला मिळेल, मालक मोडायची वेळ, पण दुष्काळ नाही. विहिरीच्या पाण्याचा वगैरे प्रश्न, परतीचा पाऊस तारणार आहे. यंदा मान्सून तेलंगणा मार्गे गेल्या वर्षी जसा आला होता 2025 मध्ये, ह्या वर्षी तसा 2026 मध्ये तो नैऋत्य मोसमी मान्सून असणार आहे. चक्रीवादळाचे वगैरे अडथळे त्याला सुरुवात येणार आहे. मान्सून 20-20 दिवस लांबणीवर पडणं, भरकटणं, ह्या गोष्टी देखील होणार आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की अल निनो कंडिशन किंवा कोरडा दुष्काळ असं काही नाही. बऱ्याचशा गोष्टी चांगल्या आहेत. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद, आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.